पुढे जाऊ बातमी साताऱ्यामधनं। सातारा जिल्हा प्रशासनाकडनं मतदान केंद्रावरती ईव्हीएम मशीन आणि साहित्य पोहोचवण्यास सुरुवात झाली आहे। जिल्ह्यामध्ये एकूण 3115 मतदान केंद्र असून 8 विधानसभांमध्ये 109 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। MIDC मधील गोडाऊनमधून निवडणूक साहित्य पोहोचवण्यास सकाळपासून सुरुवात झालेली आहे आणि याच परिसरामधून आढावा घेतलाय प्रतिनिधी साई सावंत यांनी। बघूया। राज्यात मतदानाला काही तासच उरलेले आहेत। याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासनातर्फे आता मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन असेल किंवा विविध साहित्य पुरवण्याची जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। मी आता सध्या उभा आहे साताऱ्यातीलच MIDC येथील गोडाऊनमध्ये। या गोडाऊनमध्ये जवळपास जिल्ह्यातील 8ही विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान यंत्र ईव्हीएम मशीन असेल विविध साहित्य असेल हे पोहोचवण्याची लगबग आता सुरू आहे। मोठ्या प्रमाणात जिल्हा प्रशासनातर्फे ही जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। एकूणच पाहायला गेलं तर सातारा जिल्ह्यामध्ये 3115 एवढे मतदान केंद्र आहेत। त्याचबरोबर सातारा जिल्ह्यामध्ये 8 विधानसभा मतदारसंघामध्ये देखील 109 उमेदवार आपले निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। जवळपास सातारा जिल्ह्यामध्ये आता ST प्रशासन असेल देखील त्याचबरोबर दुर्गम भागामध्ये जाण्यासाठी देखील बोटीची व्यवस्था देखील जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर सातारा जिल्ह्यामध्ये देखील प्रशासनातर्फे पोलीस प्रशासनातर्फे मोठा तगडा बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।